नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन असे विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करत जावं, म्हणजे आपलं जी काही माहिती आहे ती आपल्या नातेवाईक आणि मित्रांना सुद्धा मिळेल. तर मित्रांनो, आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. जी घटना घडली 16 तारखेला थोडीची, तिला न्याय मिळायला उशीर का होतोय? तर 27ला त्या नराधमाची या ठिकाणी कोर्टात हजेरी होती, परंतु ती VC वरती म्हणजे व्हिडिओ कॉलवरतीच ती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्यात त्याला पुन्हा एकदा 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. आता त्याच्यात वकिलाचं म्हणणं काय आलं की त्या गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र हे सापडलं नाही किंवा शस्त्र वापरलं की नाही. आता प्रामुख्याने त्या नराधमाने जर तुम्हाला सांगितलं की ही हत्या मीच केलेली आहे, तर याच्यामध्ये बाकीचे पुरावे गोळा करण्यात मजाच नाही. पण यांचं असं म्हणणं आहे की हत्यार वापरलं की नाही, त्यानंतर वापरलं तर कुठलं वापरलं, त्याच्यानंतर त्याच्यात कोण साथीदार आहे का. तर मित्रांनो, पहिल्याच दिवशी त्याने कबुली दिली की हा गुन्हा त्याने केलेला आहे आणि दगडाने ठेचून तिचा जीव घेतलेला आहे त्याची मुरडीचा. साक्षात लक्ष्मीचं रूप असणारी यज्ञ आहे, तिला हाचा न्याय मिळायला उशीर फक्त या सिस्टममुळे होत आहे. आता PC घ्यायची काहीही गरज नव्हती, परंतु त्याला आता कसं असतं की आता ज्यावेळी 26/11ची घटना घडली, कसाबला सुद्धा एक वकील द्यावा लागतो, कारण ही न्यायदेवतेची एक प्रोव्हिजन आहे. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराधाला फाशी वगैरे होऊ नये. या तत्वावर आपला कायदा चालतो, म्हणून ह्याला उशीर होतोय. ही जी न्याय देवता आहे, ही जी सिस्टम आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या जात आहेत. परंतु ॲक्च्युली ही गोष्ट फास्ट ट्रॅकवर घेतल्यानंतर एवढा वेळ लागायलाच नाही पाहिजे, कारण आरोपीने स्वतः कबुली दिलेली आहे की मी असे कृत्य केलेलं आहे. मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजू जर पाहिली आपण, आता जे फिर्यादी आहेत अतिशय गरीब कुटुंबातून आहेत आणि त्यांचं नवीन लग्न झालं होतं, त्यांना 3 वर्षाची ही मुलगी होती. आता हेच जर कृत्य एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या बाबतीत किंवा एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याच्या बाबतीत झालं असतं तर एवढा उशीर लागला असता का, किंवा त्या किती जोर धरला असता त्या घटनेने. आज प्रामुख्याने मालेगाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्व जनतेचा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळतो, कारण ही माणुसकी जातीला एक काळिंबा फासणारी भयानक दुर्दैवी अशी घटना या नराधमाने केलेली आहे. त्याचं नावसुद्धा मला या ठिकाणी घेण्याची इच्छा नाही. इतका हा दलिंदर पद्धतीचा माणूस, ज्याच्यामुळं एका चिमुरडीला आपलं जीवन संपवावं लागलं. तर मित्रांनो, ह्या सिस्टममधून ह्या सगळ्या गोष्टी ह्या हळूहळू फक्त जे कायद्यामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यामुळं, आणि पुढचा जो फिर्यादी आहे, यज्ञाचे वडील हे गरीब आहेत, त्याच्यामुळे ह्या सिस्टमला हा उशीर चाललेला आहे. कारण आता तर त्यांनी त्यानं तर हायकोर्टात जाण्याची तयारी दाखवली आणि आरोपी या ठिकाणी काय करायला लागला, आता अगोदर त्याने कबुली दिली होती पण आता दिशाभूल करतोय. त्याच्यामुळे हे प्रकरण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहे. बघा तुम्ही आता काय होतं याचं. कारण ह्या सगळ्या गोष्टी जे तपास अंमलदार आहेत यांनी जर प्रखरतेने म्हणजे जर केला किंवा त्यांना जर सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं तर हा तपास खूप जोरात पद्धतीने होईल, चांगल्या पद्धतीने होईल आणि ह्या आरोपीला या फास्ट ट्रॅकवर लवकरात लवकर शिक्षा होणार आहे. तीही फाशीची. दुसरं एक्सक्लूज काहीच नाही याच्यामध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की आपण जोपर्यंत यज्ञताईला आपल्या न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण तिचे व्हिडिओ टाकतच राहणार आहे. आणि प्रामुख्याने वकिलांना सुद्धा माझी एक विनंती आहे, तुम्ही सुद्धा हे प्रकरण उचलून धरा, कारण तुम्ही एक न्यायदेवतेचा आधार आहात. तुम्हाला कायद्याची माहिती आहे, त्या पद्धतीने तुम्ही या यज्ञाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. त्या अर्थाने खरं म्हणजे तुमचं जे समाजासमोर जे रूप आहे ते समोर पाहायला मिळेल. कारण याच्यामध्ये
वकील हा खूप महत्त्वाचा दुवा मानला जातो न्यायदेवतेमध्ये. त्याच्यामुळं माझे सर्व वकिलांना विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी यज्ञाच्या बाजूने वकीलपत्र दिलं त्यांचे तर सर्वप्रथम मी आभारच मानतो. कारण खूप एक चांगली गोष्ट या ठिकाणी वकिलांनी केलेलं आहे. ते सर्व समाजाने त्याचं स्वागतसुद्धा केलेलं आहे. फक्त हा नराध आम्हाला लवकरात लवकर याचा बकऱ्यासारखा बळी द्यायचा आहे. कारण हा जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही आहे. आता हा पोलिसांना उलटी उत्तरं देतो, म्हणजे त्याला आता शिकवणूक चालली. त्याला आता जे कोणी त्याची बाजूने वकील असेल किंवा काय असेल त्या गोष्टी, तो आता आरोपी दिशाभूल करत चालला आहे पोलिसांची, असं सरकारी वकिलांचं सुद्धा म्हणणं आहे. त्याच्यामुळं ह्या न्याय प्रक्रियेला खूप उशीर होत चाललेला आहे. कारण जोपर्यंत तो व्हिडिओ कॉलवरती सगळ्या गोष्टी तो मान्य करत नाही तोपर्यंत हा असाच उशीर होणार. आणि जर याच्यावरती जर थर्ड डिग्री किंवा पोलिसी जर खाक्याने दाखवला रिमांडमध्ये, तर लवकरात लवकर तो कबुली देईल. परंतु पोलिसही तसं सक्षम असं पाऊल उचलत नाही. तर पोलिसांना सुद्धा नम्र विनंती आहे की याला तुमचा खाक्या दाखवा आणि याचं व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग घ्या आणि ते कोर्टात हजर करून याला लवकरात लवकर फाशी देण्याची साठी मदत करा. कारण जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा आक्रोश आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये द्या. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.